नमस्कार. नर्मदे हर. आपल्या भाबरीच्या आश्रमामध्ये कचरा गोळा करण्यात आता आपण आता हे अशा पद्धतीचा एक कचरा पेटी लावलेली. तर केवळ 2 दिवसामध्ये किती कचरा होऊ शकतो हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. अजून परिक्रमा सुरू व्हायची. लक्षात घ्या, परिक्रमेला सुरुवात झालेली नाही. पण जे दसऱ्यापासून लवकर परिक्रमा उचलणारी माणसं असतात त्या लोकांनी त्या परिक्रमासाठी येऊन केलेला जो काही इथं टाकलेला कचरा आहे. आणि हे एक प्रातिनिधिक चित्र आहे. प्रत्येक आश्रमामध्ये साधारण थोड्याफार फरकानं हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि सगळ्या आश्रमामध्ये कचरा गोळा करायची व्यवस्था नसते. त्यामुळे बरेचदा हा कचरा जवळच्या ओढ्यातनं नदी नाल्यातनं नर्मदा मैयामध्ये जातो. किती आपण मैयाला त्रास देतोय हे बघा. चा मार पलटी ते इकडं ओत, खाली खाली होत, उलटं कर सांगतो असं. त्यात काय काय एकदा बघू दे ना. हां टाक, बास टाक. ती पिशवी पण राहतो, ठेव. हां ठेवा, तुम्हाला दाखवतो. बिस्किटचे पुडे. नर्मदे हर. ही पुडके तुम्ही खाताय ते. नर्मदे हर. प्रभूजी आइए. नर्मदे हर. बसा बसा. हो बसा बसा. हो हो हा कचराच दाखवतोय प्लास्टिकचा. ओत कर पलटी. हा तीन दिवसात परिक्रमासाठी केलेला कचरा आहे. हाँ हो. अच्छी बात. तो ये कचरा कूड़ी में तो डाल रहे हैं महाराज. नहीं डाले नहीं, हमने डाला चुट के. हो जी. बघा प्लास्टिकच्या बाटल्या, बिमलच्या पुड्या, खूप कचरा. बघा होते ना होते. आत्ता सांगतो 2 मिनिट थांबा. वही बघून सांगतो. वही बघून 1 मिनट रुका, हम भी बनाते हैं. नर्मदे हर. आपलं कुठलं गाव? बुलढाणा. तुम्ही कुठला आहात? तुम्ही नर्मदे हर कर्नाटक. कर्नाटक से. हाँ, मैं ऑल इंडिया ट्रैवल करता हूँ. अच्छा चेन्नई की तरह. हाँ. ನೀವು ಹೆಸರೇನು? ರಾಮ್ ಪವಾರ್. ಹಾ. ಕನ್ನಡ ಬರುತ್ತಾ ನಿಮಗೆ? ಮರಾಠ ಬರ್ತೀಯ? ಹಾ ಕನ್ನಡ ಸ್ವಲ್ಪ ಬರ್ತದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಬರುತ್ತೆ. ಮಸ್ತ್ ರೀ ಸರ್. ಧನ್ಯವಾದಗಳು, ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಿಮ್ದು ಕೂಡ ಧನ್ಯವಾದ ನಮಗೆ ಆಶ್ರಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ. ನರ್ಮದೇ ಹರ. ನರ್ಮದೇ ಹರ.